आज आपण महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. काय आहेत महत्त्वाची माहिती? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला स्किप करू नका. तुम्ही जर व्हिडिओ स्किप केलं तर तुम्हाला अपूर्ण माहिती मिळेल. पूर्ण माहिती करून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण अनेक अपंग हँडिकॅप महिला मला कमेंटमध्ये विचारतात, आम्ही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस पदासाठी अर्ज करू शकतो का? आम्हाला आरक्षण मिळते का? अपंग असल्यामुळे आम्हाला नाकारले जाते का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शासन निर्णय, जी.आर. नियम, पात्रता, आरक्षण, टक्केवारी, कागदपत्रे आणि वास्तव सत्य सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला खूप महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा सांगणार आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस मित्रांनो, अंगणवाडी अंतर्गत 2 मुख्य पदे असतात. पहिला अंगणवाडी सेविका, शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण, काम बालकांची नोंद, पोषण आहार, गर्भवती माता सेवा, शासन योजना अंमलबजावणी. दुसरं पद अंगणवाडी मदतनीस, शैक्षणिक पात्रता किमान 4थी ते 7वी उत्तीर्ण, जी.आर. नुसार, स्वयंपाक, स्वच्छता, सेविकेला मदत. ही दोन्ही पदे महिला राखीव आहेत. हँडिकॅप अपंग महिला शासनाच्या नियमानुसार अपंग व्यक्ती म्हणजे कोण? ज्या महिलेकडे 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र आहे आणि ते प्रमाणपत्र शासन मान्य वैद्यकीय मंडळाचे आहे, अशा महिला दिव्यांग हँडिकॅप म्हणून ओळखल्या जातात. अपंगत्वाचे प्रकार असतात. पहिला दृष्टिकोन, दुसरा श्रवण दोष, तिसरा शारीरिक अपंगत्व, चौथा बौद्धिक, मानसिक आणि मर्यादित प्रमाण. मोठा प्रश्न, अपंग महिला अर्ज करू शकते का? होय, नक्की अर्ज करू शकते. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या नियमानुसार अपंग महिलांना अर्ज करण्यास मनाई नाही. पण इथे एक महत्त्वाची अट आहे, काम करण्याची क्षमता, फिटनेस टू वर्क. शासनाने असे म्हटले आहे, अपंगत्व असले तरी उमेदवार काम करण्यास सक्षम असले पाहिजे. उदाहरणार्थ, पाय अपंग पण बोलणे, लिहिणे, चालणे शक्य म्हणजे पात्र. हात अपंग पण काम व्यवस्थापन करणे पात्र असते आणि गंभीर अपंगत्व ज्यामुळे काम शक्य नाही, अपात्र ठरू शकते. म्हणजे अपंगत्व, अपात्रता, काम करण्याची क्षमता महत्त्वाची आहे. अपंग महिलांना आरक्षण मिळते का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर नाही, स्वतंत्र अपंग आरक्षण नाही. अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी का नाही? कारण अंगणवाडी ही स्थानिक मानधनावर आधारित योजना आहे. ही नियमित सरकारी नोकरी नाही. त्यामुळे 3 ते 4% दिव्यांग आरक्षण लागू होत नाही. मग अपंग महिलांना काय मिळते? पहिलं, अर्ज करण्याचा पूर्ण अधिकार. दुसरं, मेरिटनुसार निवड होऊ शकते. निवड कशी होते? निवड खालील आधारावर होते. मेरिट लिस्ट, शिक्षण, गुण, स्थानिक रहिवासी, विधवा किंवा घटस्फोटित किंवा BPL किंवा आर्थिक स्थिती. अपंगत्वासाठी अतिरिक्त गुण दिले जात नाही. अपंगत्वामुळे काढून टाकलेली जात नाही. आवश्यक कागदपत्रे, अपंग महिलांनी अर्ज करताना खालील कागदपत्रे जोडावीत. पहिलं, अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजे 40%. दुसरं, शैक्षणिक प्रमाणपत्र. तिसरं, रहिवासी दाखला. चौथा, जात प्रमाणपत्र लागू असल्यास. आणि 5वं, अपंगत्व दाखला. 6, आधार कार्ड. आणि 7, फिटनेस प्रमाणपत्र गरज असल्यास. नाकारले गेले तर काय करावे? जर फक्त अपंग असल्यामुळे अर्ज नाकारला किंवा मुलाखतीत अन्याय झाला तर तुम्ही पहिलं CDPO बालविकास प्रकल्प अधिकारी, दुसरं जिल्हा महिला बालविकास अधिकारी, तिसरं लेखी तक्रार, चौथं माहितीचा अधिकार RT ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतात. अपंगत्व हा नकाराचा कायदेशीर आधार नाही, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आज आपण काय शिकलो? अपंग महिला अर्ज करू शकते. अपंगत्वामुळे थेट अपात्र ठरत नाही. स्वतंत्र आरक्षण नाही. काम करण्याची क्षमता महत्त्वाची. जर कोणी चुकीची माहिती देत असेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.